जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहे शिवाजीनगरला। तर आता तुम्ही ते भाताचं वावर बघितलेलं ते आता आपलं नांगरून झालेलं आहे। आता हे नांगरलेलं आहे, तर ह्याच्यावरनं आता रोटर फिरवायची आणि रोटर फिरवल्यानंतर मग ह्यात गहू लावायचं आमचं प्लॅन चालू आहे। तर आज आपण कशासाठी आलेलो आहे शिवाजीनगरला, तर खास तर हे वावर नांगरून घेतला आपण आणि आता दुसऱ्या वरच्या वावरामध्ये आपल्याला पाणी पाजायचं आहे। त्यामुळं मम्मी आणि मी आलेलो आहे स्कूटीवरनं। तर मम्मी मागणं चालत येत आहे, कारण की तिथं जरा रस्ता खराब आहे ना, त्यामुळं मम्मी मागणं चालत येत आहे आणि आम्ही आलेलो पुढं। तर आपलं हे वावरमध्ये तुम्ही बघू शकता। तर ह्या वावरात आपल्याला आज पाणी पाजायचं आहे। तर ह्यात आपण ज्वारी पेरली होती, तर ती ज्वारी काय चांगली उगवून आलेली नाही आणि ह्या साईडला हरभरा पेरला होता या साईडला, तर एवढा काही चांगला उगवून आलेला नाही तो। तर आता पाणी पाजून परत एकदा पेरण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही। तर बघू काय कसं काय करायचं ते। हे पुढेपर्यंत आपलंच आहे, तर त्याला आज पाणी पाजायचं आपल्याला। पाणी लाईट कधीच आलेली आहे, फक्त आता आपल्याला जोडायचं आहे पाईप आणि मग पाणी पाजून घ्यायचे। मित्रांनो आता आपल्याला सांगाल बघा ती, तर सांगू मी आपल्या वावरात काय झालंय। काय नाही, दोनदा उगवू नाही आलेला तो, आता आम्ही परत त्याची पेरणी करणार आहोत। पाणी पाजून आम्ही परत त्याची पेरणी करणार आहे। आपल्याला पाईप जोडून घेऊया मस्त आणि नंतर डायरेक्ट पाणी चालू करू, कारण की आम्हाला 3 वाजता एका कार्यक्रमाला पण जायचे। तर बघू आपलं जर पाणी पाजून झालं तर आता आम्ही 3 वाजता तो कार्यक्रम पण अटेंड करता येईल का नाही आम्हाला ते बघायला लागेल। तर चला, तर आता आपल्याला ह्या पाईपा घ्यायच्यात आणि आपल्या वर वावरात न्यायच्यात। आणि आता तिथं वर, इथं मम्मी बसली तिथनं वरच्या वावरात आता टी खोलून आलेलो आहे एक मी। पाईप आणलेले आहेत, आता हा टी खोललेला आहे। मित्रांनो सगळ्या वावरातले आता कॉक बंद केलेले आहेत, आता फक्त आपल्या वावरापाशी चालू असणार आहे। आता फक्त तिथे जाऊन बेंड जोडायचा, पाईपा जोडायच्या आणि मग झालं, मग चालू होईल पाणी। खूप दिवसातून ब्लॉक करतोय आज, जवळजवळ दिवाळीत ब्लॉक केलं, त्यानंतर काय ब्लॉक केलाच नाही, तर आज खूप दिवसातून ब्लॉक करतोय। थोडंसं ब्लॉग काढायला भेटत नाही, कारण की मित्रांनो कुठं काय जाणं होत नाही, त्यामुळे आपण ब्लॉग काढायला जमत नाहीत। तर बघू मी आता ट्राय करीन की ब्लॉग काढायचे, म्हणजे जरा चालूच करणार ब्लॉगिंग आपलं, रेग्युलर ट्राय करीन करायचं। चला आता वावरात जाऊया आणि वावरात पटकन पाईपा जोडूया, कारण की खूप उशीर झालेले आहेत, 11 सव्वा 11 झालेले आहेत। 4-5 वाजता लाईट जाते, तोपर्यंत आपलं झालं तर ठीक, नाहीतर मग परत यावं लागणार आहे आपल्याला पाणी पाजायला, आणि मग पाणी संध्याकाळचं पाजायला लागणार आपल्याला। 3 वाजता आपल्याला एका कार्यक्रमासाठी पण जायचं होतं, पण बघू आता पाणी होत नाही तोपर्यंत तर जाता येणार नाही। आता वावर पाणी आपलं चालू झालं असेल तर आपल्याला ती जाऊन आता पाणी पाजायला लागेल। पाईपा सगळं जोडलेलं, आता पाणी केलेलंच पाजायला सुरुवात, आणि लाईट गेली। दुष्काळात 13वा महिना मित्रांनो, बाकी काय। चला आता लाईट आल्यावर भेटू आपण। ज्या त्या माणसांनी नियोजन घेतली असती का नाही, 2 माणसांनी पळापळी झाली नसती। आता सगळी गेली म्हणजे सगळी हॉलवर गेली, नाही म्हणजे कोणच नाही, सगळी माग। अरे हे टेम्पो जायला बाहेर थांबले आणि काय शर्ट बदलायला आले तर टेम्पो निघून गेला। आता सगळं मी मागणं बघायचं म्हटलं कसं व्हायचं आता। मित्रांनो आता तिथंपर्यंत थोडंसं भिजावलंय, आता तिथं पाणी सोडलेलं आहे। आता मी जेवायला जात आहे, जेवण करण्यासाठी मम्मी आणि मी, ऊसाचं दांडूक
चला जेवूया आणि परत पाणी पाजूया. जेवण झालेलं आहे आता मित्रांनो, 3:15 वाजलेत. अजून खूप वेळ लागणार आहे. तर आता वाजलेले आहेत 5 आणि आता आपलं पाणी बाकी झालेलं आहे इथं आणि थोडंसं रस्त्यापर्यंत तेवढंच राहिलेलं आहे. आता 5ला लाईट जाईल. आता आपल्याला उद्या यावंच लागणार आहे पाणी पाजायला. ही सरी इथंपर्यंत आलेली आहे. 1 2 3 चौथी सरी तिथपर्यंत. ह्या 2 सऱ्या फक्त आल्या नाहीत. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. आपलं पाणी पाजायचं काही झालं नव्हतं, तुम्हाला दाखवलंच मी मगाशी. तर आता आम्ही घरी जाऊन परत वापस आलेलो 10:30ला. आता परत पाणी पाजायला सुरुवात केली. आता पाणी चालू आहे. थोडंसंच राहिलेलं आपलं 1-1.5 तासाचं. तेवढ्यासाठी आम्हाला घरून इकडे यावं लागलं सातारवरून. पप्पा मी आलेलो आहे. पप्पा तिकडे पाणी पाजतायत. आता मी तर थोडंसं लिपायसाठी थांबलेलो. थंडी आज एवढी नाही आहे दररोजच्या गत, कमीच आहे. कमी म्हणजे काहीच नाही पडलेली थंडी. काय माहीत काय थंडी परत कमी झाली काय. साताऱ्यात थंडी वाढलेली परत कमी झाली. मस्त वाटतंय संध्याकाळचं. तिकडे पप्पा आहेत, दिसतंय का नाही काय माहित. बघा तिथे छोटी छोटी लाईट दिसते का. हां तिथं पप्पा आहेत. पोचली का. बरं बरं चला मित्रांनो आता आपण पाणी पाजून झाल्यानंतर भेटूया. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण घरी. झालेलं आहे आपलं पाणी पाजून. आता 12:30 वाजताच आपलं पाणी पाजून झाले. तर घरी असतोपर्यंत आपल्याला 1 वाजलेले आहेत. आता मस्तपैकी झोपतो. तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.